महाराष्ट्रामध्ये 20 नव्या जिल्ह्यांची आणि 81 तालुक्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडे प्रस्ताव असल्याची महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। जनगणना आणि भौगोलिक स्थिती तसंच सीमांकन झाल्यानंतर गरजेनुसार याबाबतचा निर्णय होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आणि 385 तालुके आहेत। राज्यामध्ये 20 नवे जिल्हे आणि 81 नव्या तालुक्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सूतोवाच केलेला आहे। नाशिकमधून मालेगाव, अहमदनगरमधून शिर्डी जिल्हा वेगळा होणार का? पुण्यामधून बारामती, ठाण्यामधून मीरा भाईंदर, साताऱ्यामधून कराड जिल्हा वेगळा होणार का? त्याचबरोबर जनगणना झाल्यानंतर भौगोलिक स्थिती पाहून याबाबतचा निर्णय होणार अशी माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या 56 वरती पोहोचण्याची शक्यता आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेवेळी 26 जिल्हे होते। त्यानंतर आतापर्यंत 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे। 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्हा विभाजनानंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला। 81 ॲडिशनल तहसील कार्यालय व्हावे, नवीन तहसील व्हाव्या, एक जवळपास 20 ॲडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्हे व्हावे असे प्रस्ताव आहेत। पण जोपर्यंत नवीन सेन्सस येत नाही, नवीन सेन्सस 2021 आल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जे डिलिमिटेशन होईल, त्या डिलिमिटेशन आल्यानंतरच तुम्हाला भौगोलिक परिस्थितीत निर्णय घ्यावा लागेल। सेन्सस नंतर ज्या ठिकाणी भौगोलिक स्थितीची गरज आहे जिल्हा आणि तालुक्याची, त्या ठिकाणी होईल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या फोनवरून आपल्या सोबत आहे। सुशांत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या या सूतोवाचामुळे अर्थातच चर्चा ती म्हणजे राज्यामध्ये नवे 20 जिल्हे अस्तित्वात येणार का? 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर दौऱ्यावर होते आणि दौऱ्यादरम्यान परत त्यांनी विधान केलेलं आहे। आपण पाहिलं असेल तर अनेक जिल्हे असतात जिथे लोकसंख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणी 2 जिल्हे व्हावे अशी मागणी देखील होते। मात्र जी आता माहिती मिळते त्यानुसार 2021 जनगणना तिथली भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतरच जिथे गरज आहे तिथे जिल्हा आणि नव्या तालुक्याची निर्मिती केली जाईल। सध्या तरी तहसील कार्यालयाचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे। मात्र जेव्हा जनगणना होईल त्यानंतर ते नवीन जिल्हे जर त्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नवीन जिल्हा आणि नवीन तालुके जे आहेत ते अस्तित्वात येईल। मात्र बघितलं असेल तर काही महत्वाचे जिल्हे आहेत, म्हणजे आपण पाहिलं तर ठाणा जिल्हा आहे, त्यामध्ये मीरा भाईंदर देखील येतं आणि हा जिल्हा मोठा जिल्हा आहे आणि महत्वाचा जिल्हा आहे। जर जनगणना झाली आणि मीरा भाईंदरची संख्या लोकसंख्या आणि ठाण्याची लोकसंख्या समान होती तर कुठेतरी मीरा भाईंदर जिल्हा देखील होऊ शकतो अशी चर्चा राज्याला काही महिन्यांपासून होती। मात्र आता ही चर्चा आहे 2021 त्यावेळी जनगणना पूर्ण होईल आणि तिथली भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतर हा सर्वोच्च निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेणार आहे। बरं, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुशांत। तर राज्यासाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी। 20 नवे जिल्हे राज्यामध्ये बांधणार का हा प्रश्न यामुळे चर्चेत।